नमस्कार मित्रांनो, मी अरुण लोखंडे. आपण एक उद्योगपती आहात का? आपला कारखाना आहे का? आपण नोकरी करता का? आपला बिझनेस आहे का? जर या आपल्या बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये सतत पैशाची चणचण भाजत असेल, पैसे निघत नसतील, पैशाचा अफरातफर होत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये पैशाची कमतरता असेल, कर्तव्यामध्ये नेहमी अडचणी येत असतील, सतत कोर्ट मॅटर्स चालू असेल किंवा एन्क्वायरी चालू असतील, प्रमोशन्स होत नसतील, घरामध्ये आजारपण आहे, रोग आहेत किंवा आपल्या घरामध्ये वैवाहिक जीवनामध्ये अडचणी आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं जर होय असतील, तर आपल्याला आपली वास्तू तपासण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो, आपली वास्तू ही अत्यंत महत्त्वाची आहे. वास्तूमध्ये वास्तुपुरुष जर शुभ असेल, तर आपली वास्तू आपल्याला लाभते. इसवी सन पूर्व 3000 ते 6000 वर्षापूर्वीपासून वास्तुशास्त्र आपल्या देशामध्ये आहे. वास्तुशास्त्राचा उल्लेख हा ऋग्वेदामध्ये होतो. वास्तुशास्त्र याच्यावरती जे पुस्तक आहे, हे विश्वकर्मा हे आपले जे ऋषी होते, संशोधक होते, त्याने एक पुस्तक लिहिलेलं आहे. आपल्या प्राचीन इतिहासामध्ये ग्रंथामध्ये वास्तुपुरुषाचा उल्लेख आढळतो. आपली संपूर्ण मंदिरं जी आहेत, जी अट्रॅक्टिव्ह आहेत, सुंदर आहेत, ती मंदिरं मोठे मोठे वास्तुशिल्पसुद्धा वास्तुशास्त्रावरती आधारित बांधलेली आहेत. मित्रांनो, वास्तूमध्ये जर अशा प्रकारे आपल्याला सुख नसेल, तर आपल्याला आपली वास्तू तपासण्याची आवश्यकता आहे आणि त्या वास्तूच्या नैऋत्य दिशेवरती फोकस करण्याची आवश्यकता आहे. जर आपली नैऋत्य दिशा बाधित झाली असेल, तर आपल्या त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये ह्या अडचणी होतात. आपला उद्योग चालत नाही, उद्योगामध्ये सतत लॉस येतो, घरामध्ये अडचणी, रोगराई येत असतात. वास्तूच्या नैऋत्य दिशेला ही यमाची जागा आहे. या ठिकाणी सतत आपल्याला निगेटिव्ह फोर्स काम करत असतो. नैऋत्य दिशेला जर आपला मेन एंट्रन्स असेल कारखान्याचा, घराचा, किंवा नैऋत्य दिशेच्या बाहेरच्या बाजूला जर मोठी विहीर असेल, खंदक असेल, तलाव असेल, पाणी असेल, साठवलेलं असेल किंवा उतार असेल, किंवा वास्तूच्या नैऋत्य दिशेला जर सेप्टिक टँक असेल, तर याच्यामुळं आपल्या जीवनामध्ये, वास्तूमध्ये निगेटिव्ह एनर्जी येत राहते आणि आपल्या जीवनामध्ये अशा पद्धतीने त्रास होतात. मित्रांनो, वास्तुशास्त्राचा उपयोग हा आपल्या जीवनामध्ये सकारात्मक दृष्टीने करण्यासाठी वास्तुशास्त्राची जाणीव असण्याची आवश्यकता आहे. तर या संदर्भात पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.